जय हिंद मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत मित्रांनो. आज मित्रांनो तुमच्यासाठी सर्वांसाठी मित्रांनो जे पण भरतीची तयारी करत असेल मित्रांनो त्यांच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी अपॉर्च्युनिटी चालून आली मित्रांनो. भारतीय वायुसेनेमध्ये मित्रांनो परमनंट भरती निघाली मित्रांनो, जे की मेडिकल असिस्टंट या पोस्ट साठी मित्रांनो, जे की अग्निवीर नाही मित्रांनो, जे की 4 वर्षासाठी नाही मित्रांनो. ही परमनंट स्वरूपाची भरती मित्रांनो, मेडिकल असिस्टंट, जे की 2027 ची बॅच असणार आहे मित्रांनो. ही निघाली मित्रांनो भरती, जे की तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो. तुम्ही या भरतीचा आवर्जून मित्रांनो फॉर्म भरा आणि याची तयारी मित्रांनो चांगल्या पद्धतीने करा मित्रांनो. आपण बघणार आहोत मित्रांनो, याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया मित्रांनो. आपण काय तर ही जी भरती निघाली मित्रांनो, याला अर्ज सुरुवात करण्यासाठी कधी होणार मित्रांनो, 7 जुलै 2026 पासून यासाठी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो, 7 जुलै. आणि याचा जो अंतिम काल डेट असणार आहे मित्रांनो अर्ज करण्याची, तर किती असणार आहे मित्रांनो, 26 जुलै असणार आहे मित्रांनो. किती? 26 जुलै 2026 याची लास्ट डेट असणार आहे मित्रांनो अर्ज करण्याची. त्याच्या पहिलेच तुम्ही मित्रांनो अर्ज करून घ्या. यासाठी आपण ऑनलाईन जी परीक्षा आहे मित्रांनो, ही ऑनलाईन परीक्षा तुमची कधी होणार आहे मित्रांनो, ही सुद्धा यांनी तारीख दिली मित्रांनो. ऑनलाईन एक्झाम ऑन 22-23 सप्टेंबर 2026, म्हणजे 22 ते 23 सप्टेंबर 2026 या 2 दिवसात तुमची मित्रांनो ही परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या मित्रांनो. याची शैक्षणिक पात्रता काय मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय मित्रांनो याला, ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे मित्रांनो याला काय आहे, तर मित्रांनो तुमचा अगर 12वी सायन्स झाला असेल मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला बायोलॉजी हा विषय असणं कंपल्सरी मित्रांनो. बायोलॉजी विषय कंपल्सरी म्हणजेच पीसीबी असणं गरजेचं आहे मित्रांनो. बायोलॉजी कंपल्सरी मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला मित्रांनो टक्केवारी सुद्धा अटे, तुम्हाला 12वी मध्ये 50% असणे आवश्यक आहे मित्रांनो. जे की इंग्रजी विषयामध्ये, इंग्लिश मध्ये तुम्हाला मित्रांनो 50% असणं सुद्धा मार्क्स असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या पोस्ट साठी इलिजिबल आहात. आणि दुसरी त्यांनी मित्रांनो एक शैक्षणिक दिले मित्रांनो, फार्मसी वाले सुद्धा याला अप्लाय करू शकता. ज्यांच्याकडे जे फार्मसीचा 12वी सायन्स नंतर डिप्लोमा असेल मित्रांनो, बीएससी इन फार्मसी असेल, त्यांना सुद्धा 50%ची अट मित्रांनो येते आहे. आणि मित्रांनो खास करून स्टेट फार्मसी वाले जे मित्रांनो, त्यांची स्टेट फार्मसी किंवा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियामध्ये म्हणजेच काय मित्रांनो पीसीआय कडे त्यांची नोंदणी असणे आवश्यक आहे. बघूया मित्रांनो याला वय मर्यादा काय असणार, हे थोडं कट करतो मित्रांनो. याला वय मर्यादा काय असणार आहे मित्रांनो, एज लिमिट मित्रांनो याला असणार आहे 17.5 ते म्हणजे 17.5 ते 21 वर्षा दरम्यान. म्हणजे याची जी जन्मतारीख आहे मित्रांनो, जे 12वी सायन्सला भरणार आहे मित्रांनो, जे की फार्मसी नाही, जे 12वी सायन्सला भरणार त्यांच्यासाठी 1 जुलै 2006 ते 1 जुलै 2010 च्या दरम्यानचे मुलं असेल ते यासाठी अप्लाय करू शकता. ओनली फॉर मेल कॅन्डिडेट साठीच ही प्रक्रिया आहे मित्रांनो. भारतीय वायुसेनेमध्ये निघाली मेडिकल साठी. यात फिमेल अलाउड आहे का मित्रांनो, तर नाही. आणि फार्मसी उमेदवार जे असेल त्यांच्यासाठी वय मर्यादा किती मित्रांनो, 21 ते 24 आहे मित्रांनो, जे की त्यांचा 1 जुलै 2003 ते 1 जुलै 2008 दरम्यान जे जन्मलेले असेल ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात. यासाठी परीक्षा फी असणारे मित्रांनो, जे की परीक्षा फी तुमच्या सर्वांसाठी मित्रांनो, जनरल असो, ओबीसी असो, की ईडब्ल्यूएस असो, की एससी एसटी असो, किती असणार मित्रांनो, 550. याच्यावर प्लस काय मित्रांनो, तर 18% जीएसटी लागणार आहे. काय तर 18% याच्यावर जीएसटी लागणार आहे मित्रांनो. एवढी तुम्हाला परीक्षा फी असणार आहे मित्रांनो. हे झालं तुमचं फॉर्म भरतानाच. तर आता फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो जे की निवड प्रक्रियेचा जो पहिला टप्पा आहे मॅडम, सॉरी, सिलेक्शन प्रोसिजरचा, तो काय मित्रांनो, सीबीटी म्हणजेच काय मित्रांनो, कम्प्युटर बेस एक्झामिनेशन किंवा टेस्ट समजा मित्रांनो. तर याचा जर मित्रांनो किती मार्क्सचा टोटल असतो मित्रांनो, तुमचा 50 मार्क्सचा असतो मित्रांनो. 50 प्रश्न तुमच्यासाठी असतात, जे की तुम्हाला इंग्लिश विषयाचे किती प्रश्न असतात मित्रांनो, 20 प्रश्न असतात 20 गुणांसाठी. आणि रागा म्हणजेच काय मित्रांनो, रिझनिंग अँड जनरल अवेअरनेस, म्हणजे यामध्ये तुमचं रिझनिंग सुद्धा येईल आणि सामान्य ज्ञान सुद्धा येईल, जे की त्याचे प्रश्न किती असतील मित्रांनो, तुम्हाला 30 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी. मेन मुख्य म्हणजे मित्रांनो याला काय, तुमची निगेटिव्ह मार्किंग आहे. काय याला, निगेटिव्ह मार्किंग आहे. ती किती मित्रांनो, 1/4 म्हणजे 0.25. म्हणजे अगर तुमचा 4 प्रश्न चुकला, तुमचा अचूक उत्तराचा 1 मार्क तुमचा मायनस होईल. हे तुम्ही काळजीपूर्वक आठवण ठेवा मित्रांनो परीक्षा सोडवताना. यासाठी मित्रांनो शारीरिक मापदंड काय असणार आहे मित्रांनो, काय असणार आहे मित्रांनो,
तर तुमचं जे याला उंची मित्रांनो तर किती असणार तुमची उंची 152.5 सेंटीमीटर तुमची उंची असायला हवी आहे. तुमचं जे वजन आहे मित्रांनो उंचीच्या रेशोनुसार ते वजन आणि चेस्ट मोजून घेता. 5 सेंटीमीटर तुम्हाला चेस्ट तर फुगवावीच लागेल मित्रांनो. आता याला मित्रांनो काय मित्रांनो माहिती का, तुम्हाला टाइम दिलाय मित्रांनो, याला रनिंग आहे. रनिंग किती मित्रांनो 1.6 किमी म्हणजेच किती मित्रांनो 1600 मीटर. आपलं 1600 मीटर जे की तुम्हाला 21 वर्षाखाली अगर तुम्ही असाल तर तुम्हाला 7 मिनिटांमध्ये पूर्ण करायची ही धाव, आणि 21 वर्षाखाली असेल तर तुम्हाला 7.30 सेकंद 30 सेकंद तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळेल. त्यानंतर तुम्हाला 10 पुशअप्स करायचे मित्रांनो, 10 पुशअप्स करायचे आणि 10 सिटअप्स करायचे मित्रांनो आणि 20 स्क्वॉट्स करायचे. समजलं मित्रांनो, हे तुमचं जे फिजिकल टेस्ट होणार आहे, जे की तुम्ही CBT 1 म्हणजे एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतरची पुढची प्रोसिजर. त्यानंतर तुमचं मेडिकल सुद्धा होईल मित्रांनो. मेडिकल तुम्हाला स्ट्रिक्टली होईल. मेडिकल मध्ये तुमचे डोळे वगैरे तुमचे कलर पॉईंट वगैरे सर्व चेक केल्या जातील. आता मित्रांनो विषय राहिला आपला पगाराचा, जे की आपण त्यासाठी नोकरीची तयारी करतोय मित्रांनो. तर पगार किती असणार मित्रांनो, ट्रेनिंग कालावधी मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंग मध्ये तुम्हाला 14,600 हा एवढा पगार तुम्हाला असणार आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मित्रांनो बेसिक पे किती असणार आहे तुमचं मित्रांनो, जे की 26,900 तुमचं बेसिक पे असणार आहे. म्हणजे तुम्हाला जर अगर एकत्रित वेतन ज्याला DA जोडून जर बघितलं मित्रांनो तर 40+ आसपास तुम्हाला पहिला पगार पडेल मित्रांनो ट्रेनिंग झाल्यानंतर. त्यामुळे तुम्हाला खूप मोठी संधी मित्रांनो. तुम्ही जीव तोडून काळजीपूर्वक मित्रांनो प्रॉपर स्टडी करा मित्रांनो, सिलेबस काढून स्टडी करा मित्रांनो. अशी अपॉर्च्युनिटी बार बार येत नाही मित्रांनो, कारण ही अग्निवीर नाही मित्रांनो, वाय ग्रुप आहे मित्रांनो, नॉन टेक्निकल आहे. मेडिकल असिस्टंट खूप छान पोस्ट आहे मित्रांनो भारतीय वायुसेनेमध्ये. याच्यासोबत तुम्हाला मित्रांनो सर्व जे मिलिटरी जे कॅन्टीन वगैरे सर्व मेडिकल फॅसिलिटी हे सुद्धा तुम्हाला सर्व मिळते मित्रांनो. आता ऑनलाईन याचं तुम्हाला सिलेक्शन प्रोसिजर समजले मित्रांनो. पहिले काय होणार तुमची CBT होणार, त्यानंतर मित्रांनो तुमचं PET होणार आणि PST होणार, म्हणजे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल टेस्ट सुद्धा होणार. त्याच्यानंतर मित्रांनो तुमचं मेडिकल सुद्धा होणार मित्रांनो. मेडिकल झाल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल. त्यानंतर तुम्ही जे सिलेक्शन होसाल मित्रांनो तुम्ही ट्रेनिंगला जासाल. त्यानंतर तुम्ही भारतीय वायुसेनेत परमनंट होसाल मित्रांनो. समजलं मित्रांनो, परमनंट हा जॉब आहे. अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल मित्रांनो, काही इश्यू असेल तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मी तुम्हाला सांगेल. कसा अभ्यास करायचा, बुक लिस्ट पाहिजे असेल त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवूया मित्रांनो. आणि आपल्या स्टडी पॉईंट मराठी या युट्यूब चॅनल तुम्ही मित्रांनो जॉईन करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा मित्रांनो सबस्क्राईब करायला सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा मित्रांनो. आपला टेलिग्राम ग्रुप ही सुद्धा मित्रांनो, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून दिली मित्रांनो. कारण आता काही कारणास्तव टेलिग्राम सुद्धा इंडियात बॅन आहे मित्रांनो. जेव्हा चालू होईल तेव्हा आपण त्याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगू, कारण आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण दररोजचे करंट अफेअर वगैरे घेत असतो आणि विविध परीक्षांची आपण माहिती सुद्धा तिथे सांगत असतो. ठीक आहे मित्रांनो, चला तर भेटूया पुढच्या नेक्स्ट जी जाहिरात निघेल त्याला. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.